नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण मगदूम आपल्या सर्वांचं स्वागत करतो. इयत्ता 12वी भूगोल विषयातील प्रकरण क्रमांक 5 द्वितीयक आर्थिक क्रिया या प्रकरणामधील आपण या अगोदर 4 व्हिडिओ बघितलेत. आज आपण पुढचा 5वा व्हिडिओ आपण विचारात घेतोय. मागील व्हिडिओमध्ये आपण उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक जे आहेत त्या घटकांची माहिती विचारात घेतली होती. यामध्ये उद्योगधंद्यांचे केंद्रीकीकरण असेल, स्थानमुक्त उद्योग असतील यांची आपण माहिती विचारात घेतली होती. आज स्थानमुक्त उद्योग यामधीलच पुढचा भाग जो आहे तो पुढचा भाग आजच्या व्हिडिओमध्ये आपण विचारात घेणार आहोत. यामध्ये आता आपण जो काही जरा डोके चालवा हा जो काही भाग आहे तो भाग आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत. तर खाली काही उद्योगांची यादी दिली आहे. त्या उद्योगांच्या स्थानिकीकरणाबद्दल विचार करा आणि ते स्थानमुक्त उद्योग आहेत की नाही ते सांगा आणि तक्ता पूर्ण करा असं सांगितलेलं आहे. तुम्हाला तिथं 10 उद्योग दिलेले आहेत आणि ते उद्योग जे आहेत त्यांची यादी तुम्हाला ही तक्त्यामध्ये ही माहिती आपण भरायची आहे. उद्योगांची नावं टाकायची आहेत. कॉलम दिलेले आहेत. पहिला कॉलम जो आहे उद्योगांचे नाव आहे. दुसऱ्या कॉलममध्ये आवश्यक कच्चा माल आहे. तिसऱ्या कॉलममध्ये पक्का माल आहे आणि चौथ्या कॉलममध्ये उद्योगाच्या स्थान निश्चितीवर परिणाम करणारे घटक सांगायचे आहेत. आणि 5वा एक कॉलम तुम्ही करू शकता की हा उद्योग स्थानमुक्त उद्योग आहे किंवा नाही हे सांगण्यासाठी तुम्ही स्वतंत्र 5वा एक कॉलम त्या ठिकाणी करू शकता. मग आता तुम्हाला जे उद्योग दिले आहेत, वस्त्रोद्योग पहिला दिलेला आहे. आता पहिल्या उद्योगाचंच आपण या ठिकाणी थोडं विचारात घेऊया की वस्त्रोद्योग, उद्योगाचं नाव या ठिकाणी आपण काय टाकणार? वस्त्रोद्योग. त्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये आवश्यक कच्चा माल टाकायचा आहे. कच्चा माल काय लागणार आहे वस्त्रोद्योगासाठी? कापूस, लोकर, रेशीम हा कच्चा माल लागणार आहे. म्हणजे कच्च्या मालाची ही नावं टाकायची त्यामध्ये. त्यानंतर पक्का माल कुठला तयार होणार आहे? तर सुती वस्त्र तयार होणार आहे, लोकरी वस्त्र तयार होणार आहे, तलम रेशीम वस्त्र असेल तर ह्या तयार होणाऱ्या पक्क्या मालाची इथं नावं टाकायची. आणि उद्योगाच्या स्थान निश्चितीवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत ते घटक सांगायचे आहेत पुढच्या कॉलममध्ये. कच्च्या मालाची उपलब्धता लागते, कुशल अर्धकुशल असं मनुष्यबळ लागतं, आधुनिक तंत्रज्ञान लागतं, भांडवल लागतं, या उद्योगासाठी जागा लागते मोठ्या प्रमाणात, पाण्याची गरज असते, विविध रसायने लागतात आणि जवळपास मोठी बाजारपेठ असावी लागते. आता तिथं तुम्हाला सांगितलेलं आहे की हा उद्योग स्थानमुक्त उद्योग आहे की नाही ते सांगा म्हटलेलं आहे. आता कच्चा माल आणि पक्का माल यांच्या वजनात फारसा फरक न पडल्यामुळे हा उद्योग कसा आहे? स्थानमुक्त उद्योग आहे. म्हणजेच हा उद्योग कृषी क्षेत्राजवळही स्थापन करता येईल किंवा अगदी बाजारपेठेजवळही स्थापन करता येईल किंवा जिथं मजूर उपलब्ध होतात अशा ठिकाणी आपणाला हा उद्योग स्थापन करता येतो. म्हणून हा उद्योग आहे स्थानमुक्त उद्योग म्हणून ओळखला जातो. अशा पद्धतीनं या सर्व उद्योगांची या ठिकाणी या पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे? हा तक्ता जो आहे तक्ता पूर्ण करून घ्यायचा आहे. आता या पद्धतीने मी एक उदाहरण तुम्हाला सांगितलं आणि या उदाहरणानंतर बाकीचे जे काय असतील ते उद्योग त्या ठिकाणी क्रमांक टाकायचं. त्याला आवश्यक असणारा कच्चा माल, पक्का माल आणि उद्योगाच्या स्थान निश्चितीवर परिणाम करणारे घटक आणि एक पुढचा जर तुम्हाला सांगू शकता की पुढच्या कॉलममध्ये आणखी एक स्वतंत्र कॉलम करून तुम्ही त्यामध्ये सांगू शकता हा उद्योग स्थानमुक्त आहे किंवा नाही हे तुम्ही सांगू शकता. आता आपण त्यानंतरचा पुढचा भाग जो विचारात घेणार आहोत यामध्ये बघा औद्योगिक प्रदेश जे आहेत त्या औद्योगिक प्रदेशाची आपणाला इथं माहिती विचारात घ्यायची आहे. उद्योगांचे वितरण असमान असते कारण उद्योगांच्या स्थानावर परिणाम करणारे घटक हे सर्वत्र समान नसतात. अनुकूल घटकामुळे एखाद्या प्रदेशात उद्योगधंदे विशिष्ट ठिकाणी केंद्रित होतात. तेथील अनुकूल घटकांचा लाभ घेण्यासाठी
तेथे अनेक उद्योगधंदे हे स्थापन होतात. यालाच उद्योगांचे केंद्रीकरण म्हणतात. म्हणजे थोडक्यात उद्योगांचे केंद्रीकरण म्हणजे काय लक्षात आलं का बघा? तर एखाद्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे केंद्रित होतात. त्या पाठीमागं कारण काय असतं? तर त्या ठिकाणी उद्योगधंद्यासाठी आवश्यक असणारे अनुकूल घटक जे आहेत ते घटक मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. तेथील अनुकूल घटकांचा लाभ घेण्यासाठी त्या ठिकाणी अनेक उद्योगधंदे हे स्थापन होतात. यालाच उद्योगांचे केंद्रीकरण असे म्हणतात. त्यानंतर बघा, जेथे अनेक उद्योगांचे केंद्रीकरण झालेले आढळते असे प्रदेश हे औद्योगिक प्रदेश म्हणून ओळखले जातात. तेथील अनेक उद्योग हे एकमेकावर अवलंबून असलेले आढळतात. थोडक्यात काय? अनुकूल घटकांचा लाभ घेण्यासाठी अनेक उद्योगधंदे तिथे स्थापन होतात. त्याला उद्योगांचं केंद्रीकरण म्हणतात. आणि जेथे अनेक उद्योगांचे केंद्रीकरण झालेले आढळते असे प्रदेश जे आहेत ते औद्योगिक प्रदेश म्हणून ओळखले जातात. तेथील अनेक उद्योग जे आहेत ते परस्परावर किंवा एकमेकावर अवलंबून असलेले आढळतात. मग जगातील प्रमुख औद्योगिक क्षेत्र जे आहेत त्या क्षेत्रांचा जर विचार केला तर जेथे अनुकूल भौगोलिक व आर्थिक घटक उपलब्ध आहेत अशाच ठिकाणी उद्योगांचं केंद्रीकरण झालेले आढळते. अशा क्षेत्रातून अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होतात झालेले आढळतात. आता औद्योगिक क्षेत्राची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत. विविध उद्योगांचे एकत्रीकरण झालेलं आढळतं. अनेक उद्योग जे आहेत ते उद्योग एकाच ठिकाणी स्थापन झालेले आढळतात. दुसरं वैशिष्ट्य सांगावं लागेल की असे प्रदेश हे दाट लोकवस्तीचे असलेले आढळतात, कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उद्योगांचा विकास झाल्यामुळं तिथं लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर कामगारची वस्ती त्या ठिकाणी निर्माण होते. म्हणून हा प्रदेश दाट लोकवस्तीचा आढळतो. तिसरं वैशिष्ट्य सांगावं लागेल, कार्यशील लोकसंख्येतील अनेकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी तिथे उपलब्ध होतात. चौथं वैशिष्ट्य सांगावं लागेल, मोठ्या प्रमाणात बँकिंग आणि कर्ज सुविधा देखील उपलब्ध होते. पाचवं वैशिष्ट्य आहे वाहतुकीचे आणि दळणवळणाचे मोठे जाळे तिथे निर्माण झालेले आढळते. सहावं वैशिष्ट्य आहे संदेशवहनाच्या उत्तम सोयी ज्या आहेत त्या सोयी त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आढळतात. अशा पद्धतीनं ही जगातील काही औद्योगिक क्षेत्र जे निर्माण झालेले आहेत त्या औद्योगिक क्षेत्रांची ही काही वैशिष्ट्य आपणाला सांगता येतात. तर त्यानंतर तुम्हाला याच प्रकरणामध्ये पुढचा भाग जो आपण विचारात घेणार आहोत की आकृती क्रमांक 5.3 मधील नकाशाचा अभ्यास करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहायला तुम्हाला सांगितलेले आहे. मग आता या ठिकाणी तुम्हाला पुढं नकाशा दिलेला आहे. हा नकाशा बघायचा आहे तुम्हाला. या नकाशाशी मैत्री करायला सांगितलेली आहे आणि या नकाशाचा अभ्यास करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती उत्तरं तुम्हाला काय करायची आहेत? लिहायची आहेत. मग आता इथं बघा, पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्याला काय दिलेला आहे? तर कोणत्या गोलार्धात उद्योगाचे केंद्रीकरण अधिक आढळते? प्रश्न पहिला आहे, कोणत्या गोलार्धात उद्योगाचे केंद्रीकरण अधिक आढळते? मग आता ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. त्यासाठी नकाशाचं निरीक्षण करा. इथं आपण दोन गोलार्ध विचारात घ्यायचे आहेत की 0 अंशावर विषुवृत्त आहे. विषुवृत्ताच्या उत्तरेकडचा भाग उत्तर गोलार्ध म्हणून ओळखला जातो आणि विषुवृत्ताच्या दक्षिणेकडचा म्हणजे 0 अंशाच्या दक्षिणेकडचा जो भाग आहे तो दक्षिण गोलार्ध म्हणून ओळखला जातो. तर या दोन गोलार्धापैकी कोणत्या गोलार्धात उद्योगाचे काय आले? केंद्रीकरण अधिक आढळते म्हटलेलं आहे. मग इथं आपण जर बघितलं तर विषुवृत्ताच्या उत्तर भागामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगांचं काय झालेलं आहे? केंद्रीकरण झालेलं आढळतं. अनेक उद्योगधंदे तिथं स्थापन झालेले आढळतात. म्हणजेच याचं उत्तर आपल्याला सांगावं लागेल, उत्तर गोलार्धात उद्योगांचे केंद्रीकरण अधिक आढळते. त्यानंतर बघा, दुसरा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, उत्तर अमेरिकेच्या कोणत्या भागात
मुख्यतः औद्योगिक प्रदेश विकसित झाला आहे. आता त्यासाठी नकाशा बघा उत्तर अमेरिका खंडाचा. तर उत्तर अमेरिका खंडाचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की उत्तर अमेरिकेच्या न्यू इंग्लंड, न्यूयॉर्क, मध्य अटलांटिक आणि पश्चिम किनाऱ्यावरील प्रदेश आणि न्यू इंग्लंड क्षेत्र तसेच मध्य पश्चिम प्रदेश या भागात औद्योगिक प्रदेश विकसित झाले आहेत. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा काय विचारलेला आहे. युरोपात कोणकोणत्या भागात उद्योगांचे केंद्रीकरण आढळते? नकाशा बघा युरोप खंडाचा. तर या युरोप खंडामध्ये आपण जे आफ्रिका खंडाच्या उत्तरेकडचा भाग जो दिसतोय तो युरोप खंडाचा भाग आहे. युरोप खंडात स्कॅन्डिनेव्हियन देश, रूर नद्यांचा प्रदेश, इटली तसेच युरोपातील रशियातील उत्तर कॉकेशस आणि मॉस्कोच्या आसपासचा जो प्रदेश आहे येथे मोठ्या प्रमाणात काय झालेलं आहे उद्योगांचं केंद्रीकरण झालेलं आढळतं. म्हणजे हा युरोपातील जो काही स्कॅन्डिनेव्हियन प्रदेश असेल, रूर नद्यांचा प्रदेश, इटली आणि युरोपातील रशियातील असणारा उत्तर कॉकेशस आणि मॉस्कोच्या आसपासचा प्रदेश या ठिकाणी उद्योगांचं केंद्रीकरण झालेलं आढळतं. चौथा प्रश्न बघा. आफ्रिका खंडातील किनारी भाग वगळता इतर प्रदेशात औद्योगिक विकास कमी का आढळतो? आता नकाशा बघा आफ्रिका खंडाचा. फक्त किनारी भागात थोड्याफार प्रमाणात उद्योग तिथं स्थापन झालेले आढळतात. या पाठीमागं आता औद्योगिक विकास कमी का आढळतो असं म्हटलेलं आहे. त्याचं कारण आपल्याला शोधायचे आहेत. तर आफ्रिका खंडात विषम हवामानाचे प्रदेश हे जास्त प्रमाणात आहेत. उत्तरेकडील विस्तृत असा सहारा वाळवंटी प्रदेश आहे. मध्य आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे हे प्राकृतिक घटक ही देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासास प्रतिकूल आहे. म्हणजे अनुकूल नाहीत ते काय आहेत हे घटक प्रतिकूल आहेत. सहारा वाळवंट आणि कांगो नदीचं खोरं जे आहे इथलं हवामान किंवा तिथले प्राकृतिक घटक या औद्योगिक विकासाला अनुकूल नाहीत म्हणजे ते प्रतिकूल आहेत. बहुतांश देशांना खंडांतर्गत स्थान असून तेथील औद्योगिक विकास निर्यातक्षम आस्था नाही. आफ्रिकेतील बहुतांशी देशांची लोकसंख्या कमी असून तेथे शिक्षण आणि अन्य सुविधांचा अभाव आहे. या तुलनेत आफ्रिकेतील ज्या भागांचा युरोपीय देशांशी संबंध आला होता अशा काही निवडक किनारपट्टीच्या प्रदेशातच औद्योगिक विकास हा झालेला आढळतो. त्यानंतर पुढचा आपणाला पाचवा प्रश्न विचारात घ्यायचा आहे. भारतातील कोणत्या प्रदेशात उद्योगांचे केंद्रीकरण जास्त दिसते? आता नकाशा बघा. भारताचा भाग या ठिकाणी तुम्ही बघू शकता. भारताचा भाग. तर यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की भारतात प्रामुख्याने छोटा नागपूर पठार तसेच कोईमतूर, बंगळूर व मुंबई, पुणे, अहमदाबाद, वडोदरा या पट्ट्यात उद्योगांचे केंद्रीकरण झालेले आढळते. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलेला आहे 6वा प्रश्न. औद्योगिक प्रदेशांचे केंद्रीकरण किनारी भागात आढळण्याची कारणे कोणती असावीत? तर त्यासाठी परत नकाशा बघा. त्याचं उत्तर बघा. प्रदेशाचा औद्योगिक विकास आणि त्या देशाचा आंतरराष्ट्रीय व्यापारामधील सहभाग यांचा खूप जवळचा संबंध आहे. साहजिकच जो प्रदेश किंवा जो देश औद्योगिक विकासात अग्रेसर आहे तोच प्रदेश किंवा देश हा आंतरराष्ट्रीय व्यापारात सुद्धा अग्रेसर असतो. मग औद्योगिक उत्पादनांचा आंतरराष्ट्रीय व्यापार हा सहज व्हावा त्याचप्रमाणे त्या उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात ही सहजरित्या करता यावी या दृष्टीने किनारपट्टीचा प्रदेश व तेथील नैसर्गिक बंदरे ही साहजिकच औद्योगिक प्रदेशाच्या स्थानिकीकरणासाठी प्रभावित असतात किंवा ते उपयोगी पडतात. त्यामुळेच
जगातील बहुतांश औद्योगिक प्रदेशांचे केंद्रीकरण हे किनारी भागात झालेले आढळते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 7वा प्रश्न जो शेवटचा प्रश्न आहे. उद्योगधंद्याच्या अक्षृती वितरणावर निष्कर्षात्मक परिच्छेद लिहा असं सांगितलेलं आहे. मग आता यामध्ये बघा, जगातील प्रमुख औद्योगिक प्रदेशांचे जागतिक वितरण जर आपण बघितलं तर सर्व प्रमुख औद्योगिक प्रदेश हे 30° ते 60° अक्षृतीय प्रदेशात आढळतात. हे प्रदेश समशीतोष्ण कटिबंधीय हवामानाचे प्रदेश असून तेथील पोषक हवामान, उत्तम कार्यकुशलता, साधनसंपत्तीची वैविध्यता आणि उपलब्धता या प्रमुख कारणामुळे अशा प्रदेशात उद्योगांचा विकास अतिशय जलद गतीने होतो. त्यामुळेच जगातील बहुतांशी प्रमुख औद्योगिक प्रदेश आणि उद्योगांचा विकास हा समशीतोष्ण कटिबंधातील विशेषतः 30° ते 60° या अक्षृतीय प्रदेशातच खूप मोठ्या प्रमाणात हा झालेला आढळतो. या पद्धतीने आपण या 7 प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती उत्तर आपण इथं विचारात घेतलेली आहेत. आता त्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे खंडनिहाय काय जगातील औद्योगिक प्रदेश जे आहेत त्या औद्योगिक प्रदेशांचा आपल्याला विचार करायचा आहे. औद्योगिक प्रदेशांचे खंडनिहाय वितरण जे आहे ते वितरण आपल्याला विचारात घ्यावं लागेल. त्यासाठी तुम्हाला पुस्तकामध्ये आकृती 5.3 प्रमुख औद्योगिक प्रदेश हा जो काही नकाशा दिलेला आहे तो नकाशा पण बघायचा, त्या नकाशाचं निरीक्षण करायचं, म्हणजे ते प्रदेश कुठं आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी नकाशात देखील दाखवता येतात. कारण नकाशा भरासाठी जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा ते देखील आपल्याला त्या ठिकाणी काय करावे लागतील, नकाशात ती अचूक ठिकाणं दाखवावी लागतील. आणि म्हणून नकाशाचं निरीक्षण करून ते खंडातील प्रमुख औद्योगिक प्रदेश कोणते आहेत ते आपल्याला त्या रकान्यामध्ये किंवा त्या कॉलममध्ये आपल्याला सांगावं लागणार आहे. इथं आपल्याला बघा, पहिल्यांदा आपण विचारात घेऊया खंडातील प्रमुख औद्योगिक प्रदेश 4 कॉलम आहे. त्यामध्ये खंडातील पहिला कॉलम आहे खंडातील प्रमुख औद्योगिक प्रदेश, दुसरा कॉलम आहे प्रभावित करणारे प्रमुख प्राकृतिक घटक, तिसरा आहे प्रभावित करणारे प्रमुख मानवी घटक आणि चौथा आहे प्रमुख उद्योग. मग आता इथं आपण जर विचारात घेतलं तर पहिला आपणाला या ठिकाणी खंड जो आपण विचारात घेणार आहे तो उत्तर अमेरिका खंड. इथं तुम्हाला उत्तर अमेरिका खंड दिसतोय. त्या उत्तर अमेरिका खंडामधील जे काही प्रमुख औद्योगिक प्रदेश जे आहेत त्या औद्योगिक प्रदेशांची नावं या पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला काय करायची आहेत ती या ठिकाणी दिलेली आहेत आणि ते आपण या ठिकाणी विचारात घेतोय. उत्तर अमेरिका, अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि कॅनडा यांचे सलग क्षेत्र, न्यू इंग्लंड क्षेत्र, न्यूयॉर्क, मध्य अटलांटिक प्रदेश, मध्य पश्चिमी प्रदेश, ईशान्येकडील प्रदेश, दक्षिण प्रदेश आणि पश्चिम प्रदेश असे हे प्रमुख औद्योगिक प्रदेश आहेत या उत्तर अमेरिका खंडातील. आता प्रभावित करणारे प्रमुख प्राकृतिक घटक कोणकोणते आहेत तर भूस्वरूपांचा उंच सकलपणा आणि हवामानातील विविधता. पर्वतीय प्रदेश आहे तिथं उद्योगांचा विकास होणार नाही. सपाट मैदान प्रदेश आहे तिथं उद्योगांचा विकास होणार आहे. म्हणजे भूस्वरूपांचा उंच सकलपणा आणि हवामानातील विविधता. त्यानंतर खंडाचे अटलांटिक महासागराच्या पलीकडील उत्तर अमेरिकेचे स्थान, खनिजांचा समृद्ध साठा, कच्चा माल म्हणून वापरली जाणारी अनेक कृषी उत्पादने, पंचमहासरोवरे व मोठ्या नद्या, दंतूर किनारपट्टी. दंतूर किनारपट्टी असल्यामुळं तिथं नैसर्गिक बंदरं निर्माण होतात, सुरक्षित अशी बंदरं उपलब्ध असतात आणि म्हणून त्या ठिकाणी या आयात निर्यात व्यापाराचा जो मोठ्या प्रमाणात सागरी मार्गाद्वारे होणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर करता येते आणि म्हणून या ठिकाणी हे प्रभावित करणारे प्रमुख प्राकृतिक घटक म्हणून या घटकांचा आपण विचार केला. आता प्रभावित करणारे प्रमुख मानवी घटक कोणते आहेत यामध्ये
तर प्रचंड भांडवलाची उपलब्धता असावी लागते, उत्कृष्ट वाहतूक सुविधा लागते, निर्यात सुविधा, स्वस्त व कुशल मजूर, विस्तीर्ण बाजारपेठा, उत्कृष्ट संदेशवहन, नैसर्गिक बंदरे आणि गोद्या साठवणुकीसाठी लागणारे माल साठवणुकीसाठी लागणारे गोदाम असतील. हे या ठिकाणचे प्रभावित करणारे प्रमुख मानवी घटक आहेत. आणि प्रमुख उद्योग कोणते आहेत या उत्तर अमेरिका खंडात? तर अन्न आणि पेय, वाहने, विमाने, धातू जोडणी, पेट्रोकेमिकल, स्टील, दूरसंचार उपकरणे, रसायने, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, ग्राहक उपयोगी वस्तू, लाकडी उद्योग आणि जड रसायने इत्यादी हे प्रमुख उद्योगधंदे या उत्तर अमेरिका खंडामध्ये स्थापन झालेले आढळतात. त्यानंतर आपणाला पुढचा जो खंड विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे युरोप खंड. आता युरोप खंडाचा जर विचार केला तर आपणाला यामध्ये लक्षात येईल बघा. तर युरोप खंडामध्ये आपण पहिला पश्चिम युरोपचा विचार करूया. तर पश्चिम युरोपमधील जर्मनी आणि फ्रान्समधील रूर क्षेत्र असेल, इटली आणि ग्रेट ब्रिटनमधील काही भाग ही या ठिकाणची प्रमुख औद्योगिक प्रदेश आहेत किंवा औद्योगिक क्षेत्र आहेत. आणि मग प्रभावित करणारे प्रमुख प्राकृतिक घटक कोणते आहेत? तर यामध्ये बघा राईन नदी आहे, मासेमारीला अनुकूल हवामान आणि दुग्धोत्पादने, चराऊ गवताळ कुरणे, कोळसा उत्पादक प्रदेश आणि लोह खनिजांच्या खाणीजवळ हे महत्त्वाचे प्राकृतिक घटक तिथं प्रभावित करणारे आहेत. तर प्रभावित करणारे प्रमुख मानवी घटक कोणते आहेत? मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालेलं आहे, कुशल कामगार आहेत, बंदर व गोदींची सोय आहे, मोठ्या प्रमाणातील मागणी आहे, विस्तीर्ण बाजारपेठा, लोह व रस्ते मार्गांचा विकास झालेला आहे. हे प्रभावित करणारे प्रमुख मानवी घटक या ठिकाणचे आढळतात. आणि मग उद्योगधंदे कोणकोणते या ठिकाणी स्थापन झालेले आढळतात? प्रमुख उद्योग तर लोहयुक्त आणि लोहविरहित धातूंचे उत्पादन आणि प्रक्रिया, पेट्रोलियम, कोळसा, सिमेंट, रसायने, औषधे, एरोस्पेस, रेल्वे वाहतूक उपकरणे, प्रवासी आणि व्यावसायिक वाहने, बांधकाम उपकरणे, औद्योगिक उपकरणे, जहाज बांधणी, विद्युत ऊर्जा उपकरणे, यंत्रसामग्री, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार उपकरणे, मासेमारी, अन्न आणि पेय, फर्निचर, कागद, कापड उद्योग असे प्रमुख उद्योग मोठ्या प्रमाणात या विभागामध्ये काय झालेले आहेत? स्थापन झालेले आढळतात. त्यानंतर युरोपातील रशियाचा भाग, दुसरा जो युरोपामधील रशियाचा भाग जो आहे तो आपण इथं विचारात घेऊयात. यामध्ये कोणते औद्योगिक प्रदेश आहेत? प्रमुख औद्योगिक प्रदेश तर मॉस्को, तुला, व्लादिमीर त्रिकोण, उरल, व्होल्गा हा रशियामधला काही जो भाग आहे, हा भाग या प्रमुख औद्योगिक प्रदेशामध्ये येणारे हे महत्त्वाचे औद्योगिक क्षेत्र या ठिकाणी आढळतात. प्रभावित करणारे प्रमुख प्राकृतिक घटक कोणते आहेत? तर त्यामध्ये तेल क्षेत्र जवळ आहे, तेल क्षेत्राजवळ हे उद्योग आहे. लोह व कोळसा खाणी त्या ठिकाणी आहे, अनुकूल हवामान आहे, व्होल्गा नदी आहे. त्यानंतर प्रभावित करणारे प्रमुख मानवी घटक कोणते आहेत? तर वाहतूक सुविधा, विशेषतः रेल्वे मार्ग, जो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या भागामध्ये रेल्वे मार्ग जो आहे त्या रेल्वे मार्गाचा या ठिकाणी उपयोग या उद्योगाच्या विकासासाठी झालेला आढळतो. ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग हा त्या दृष्टीने त्यातला एक महत्त्वाचा मार्ग सांगावा लागेल. तसेच संदेशवहनाच्या सोयी आहेत, मोठी लोकसंख्या आहे, त्यामुळं या ठिकाणी प्रभावित करणारे हे प्रमुख मानवी घटक म्हणून आपल्याला यांचा उल्लेख करावा लागेल. तर प्रमुख उद्योगधंदे कोणते आहेत? तर शुद्धीकरण यंत्रे, यंत्र उपकरणे, कापड उद्योग, इलेक्ट्रिकल, ॲटोमोबाईल इत्यादी, तसेच कृषी उपकरणे आणि रसायन उद्योग यांचाही या
विभागामध्ये समावेश असलेला आढळतो. म्हणजे हे महत्त्वाचे उद्योगधंदे या ठिकाणी प्रमुख उद्योग म्हणून स्थापन झालेले आढळतात. त्यानंतरचा आपणाला या युरोप खंडातीलच आणखीन एक विभाग आपणाला विचारात घ्यावा लागेल, तो म्हणजे इतर क्षेत्र. आता इतर क्षेत्रामध्ये बघा, स्कॅन्डिनेव्हियन देश, स्वित्झर्लंड आणि पोलंड या देशांचा या ठिकाणी समावेश होतो या औद्योगिक प्रदेशामध्ये. प्रभावित करणारे प्रमुख प्राकृतिक घटक आहेत या ठिकाणचं थंड हवामान, दंतूर किनारे व त्यांना येऊन मिळणाऱ्या मोठ्या नद्या, सूचीपर्णी वनांचा असणारा हा प्रदेश. त्यानंतर प्रभावित करणारे प्रमुख मानवी घटक कोणते आहेत, तर इथली लोकसंख्या कमी आहे, मर्यादित शेती आहे आणि अद्ययावत तंत्रज्ञान या ठिकाणी उपलब्ध आहे. हे प्रमुख मानवी घटक प्रभावित करणारे आहेत. प्रमुख उद्योगधंदे कोणते स्थापन झालेत, तर या ठिकाणी लोह व स्टील उत्पादनं घेतली जातात. रसायन उद्योग या ठिकाणी स्थापन झालेले आहेत. कापड उद्योग आहे आणि सिसे आणि झिंक शुद्धीकरण असेल, दुग्ध उत्पादने असतील, घड्याळ निर्मिती असतील, इलेक्ट्रिकल वस्तू निर्मिती उद्योग असे महत्त्वाचे उद्योगधंदे या ठिकाणी स्थापन झालेले आहेत. आता या युरोप खंडानंतर आपण पुढचा खंड विचारात घेऊया की आशिया खंडाचा आपण विचार करूया. तर आशिया खंडामधील पहिला देश आपण या ठिकाणी विचारात घेऊया की चीनचा विचार करूया. मग चीनमधील प्रमुख औद्योगिक क्षेत्र कोणते आहेत, आशिया खंडातील चीन या देशाचा आपण आता विचार करतोय आणि चीनमधील प्रमुख औद्योगिक प्रदेश कोणते आहेत ते आपण विचारात घेऊया. तर इथं पहिला प्रदेश सांगावा लागेल आपल्याला मंचुरिया. त्यानंतर उत्तर चीनचे मैदान असेल, उत्तर चीन मैदानाचे उत्तरेकडील टोक, पूर्व किनारपट्टी आणि बीजिंगपर्यंत पश्चिमेला पसरलेला प्रदेश असेल. यांगत्झीच्या मुखाकडील औद्योगिक क्षेत्र असेल. तर हे महत्त्वाचे प्रमुख औद्योगिक प्रदेश हे चीनमधले आपणाला आशिया खंडातील म्हणून आपणाला विशेषतः चीन देशातील हे औद्योगिक प्रदेश सांगता येतील. प्रभावित करणारे प्रमुख प्राकृतिक घटक कोणते आहेत, तर कोळसा मोठ्या प्रमाणात तर कोळसा क्षेत्र आहे, लोहखनिजाचं क्षेत्र आहे आणि दंतूर सागर किनारपट्टी. तर हे प्रभावित करणारे प्राकृतिक घटक आहेत. प्रभावित करणारे मानवी घटक कोणते आहेत, स्वस्त मजुरांची उपलब्धता आहे, शासनाचं धोरण उद्योगांच्या विकासासाठी अनुकूल आहे, बाजारपेठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात, गोदामाच्या सुविधा आहेत, नैसर्गिक बंदरे मोठ्या प्रमाणात इथं उपलब्ध आहेत. आणि मग इथं कोणते प्रमुख उद्योगधंदे स्थापन झालेले आहेत, तर त्यामध्ये सुती कापड असेल, सुती वस्त्रोद्योग, जहाज बांधणी उद्योग, तेल शुद्धीकरण, पिठाच्या गिरण्या असतील, स्टील उद्योग असेल, धातूची कामे आणि औद्योगिक उत्पादने, हलकी औद्योगिक उत्पादनं असतील, इलेक्ट्रॉनिक जुळणी उद्योग असेल, लाकडी सामान इत्यादी, स्टील, वंगण, तेल, यंत्रसामग्री व साधने, रसायने असे प्रमुख उद्योग या ठिकाणी या चीनमधील या औद्योगिक प्रदेशामधील प्रमुख उद्योगधंदे इथं स्थापन झालेले आढळतात. त्यानंतर आशिया खंडातील पुढचा देश आपण या ठिकाणी विचारात घेऊया, जपान. दुसरा देश आपण आशिया खंडातला विचारात घेतोय, जपान. जपानमधील प्रमुख औद्योगिक प्रदेश कोणते आहेत, तर टोकियो, कावासाकी आणि याकोहामा, ओसाका, कोबे आणि क्योटो क्षेत्र, नागोया आणि उत्तर क्युशू क्षेत्र ही जपानमधली प्रमुख जी मोठी शहरं आहेत, ही क्षेत्र आहेत. त्याच ठिकाणी औद्योगिक विकास हा मोठ्या प्रमाणात झालेला आढळतो. आता प्रभावित करणारे प्रमुख प्राकृतिक घटक कोणते आहेत तिथं, तर किनारी मैदानी प्रदेश आहे, अखंडित जलविद्युत पुरवठा होतो, समृद्ध नैसर्गिक संसाधने क्षेत्र या ठिकाणी आढळतं, वेगाने वाहणाऱ्या नद्या आहेत, दंतूर किनारे आहेत. या प्रमुख असे हे प्रभावित करणारे हे प्राकृतिक घटक जपानमध्ये इथं आढळतात. आणि प्रभावित करणारे प्रमुख मानवी घटक कोणते आहेत, तर स्वस्त मजूर उपलब्ध होतात, बाजारपेठ उपलब्ध आहे, नैसर्गिक बंदरांची सुविधा आहे. उदाहरणार्थ याकोहामा हे एक महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी हे बंदर म्हणून त्याचा उल्लेख करावा लागेल.
वाहतूक सुविधांचा विकास झालेला आहे. म्हणजे नैसर्गिक बंदर सुविधांची उपलब्धता, उदाहरणार्थ याकोहामा म्हटलं, आणि वाहतूक सुविधांचा विकास इथं चांगल्या प्रकारे झालेला आढळतो. हे प्रभावित करणारे मानवी घटक आहेत. तर प्रमुख उद्योग कोणते आहेत? तर ट्रान्झिस्टर, रेडिओ, टेलिव्हिजन, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर्स आणि संगणक, स्टील उद्योग, यंत्रसामग्री, रसायने, जहाज बांधणी, विमान, ग्राहक उपयोगी वस्तूंचे कारखाने, जहाज बांधणी, तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल उद्योग, की ज्यात कृत्रिम वस्त्रोद्योग, कृत्रिम रबर निर्मिती, तेल शुद्धीकरण आणि इतर उत्पादनांचा समावेश होतो. असे हे प्रमुख उद्योग इथं स्थापन झालेले आढळतात. त्यानंतर आशिया खंडातील तिसरा देश आपण विचारात घेऊया, तो म्हणजे भारत. तर भारतात प्रमुख औद्योगिक प्रदेश कोणते आहेत? तर छोटा नागपूरचं पठार असेल. हे खनिज संपत्तीनं समृद्ध आहे आणि म्हणून त्या ठिकाणी अनेक उद्योगधंदे तिथं स्थापन झालेले आढळतात. मुंबई पुणे कॉरिडोर, दिल्ली क्षेत्र, कोईमतूर, बंगळूर, अहमदाबाद, वडोदरा क्षेत्र ही महत्त्वाची प्रमुख औद्योगिक क्षेत्रे या भारतामधली ही प्रमुख औद्योगिक क्षेत्रे म्हणून सांगता येतील. प्रभावित करणारे प्रमुख प्राकृतिक घटक कोणते आहेत? तर खनिजांची उपलब्धता आहे, किनारपट्टीवर अनेक बंदरे आहेत, उष्ण हवामान आहे. त्यानंतर प्रभावित करणारे प्रमुख मानवी घटक कोणते आहेत? तर मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे, लोकसंख्या जास्त असल्यामुळे मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. लोहमार्गांचे जाळे आहे, कार्यशील लोकसंख्या जास्त प्रमाणात आहेत, त्यामुळं मजूर उपलब्ध होतात. गोदामाच्या सुविधा उपलब्ध आहेत. आता प्रमुख उद्योगधंदे कोणते आहेत इथं? तर सुती वस्त्रोद्योग असेल, रसायन उद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग, पोलाद उद्योग, लोहपोलाद उद्योग असेल, वाहतूक उपकरणे, सिमेंट, खाण, पेट्रोलियम, यंत्रसामग्री, सॉफ्टवेअर, औषधे या प्रकारचे उद्योग आढळतात. अशा पद्धतीनं आपण आशिया खंडातील भारतातील प्रमुख औद्योगिक प्रदेश आपण विचारात घेतले, प्रमुख उद्योग विचारात घेतले भारतातील. त्यानंतर पुढचा आपण भाग विचारात घेऊया आशिया खंडातील, जो उत्तरेकडील रशियाचा भाग जो आहे, त्या रशियामधील काही महत्त्वाचे औद्योगिक प्रदेश आपण विचारात घेऊया. यामध्ये सायबेरिया आणि उत्तर कॉकेशस, व्लादिवोस्टॉक, सुदूर पूर्व असेल हा भाग. औद्योगिक क्षेत्र जे आहेत ही महत्त्वाची प्रमुख औद्योगिक क्षेत्र ही रशियामधली आशिया खंडाचा जो रशियानं भाग व्यापलेला आहे त्यामध्ये ही महत्त्वाची औद्योगिक प्रदेश आपण विचारात घेतले. प्रभावित करणारे प्रमुख प्राकृतिक घटक कोणते आहेत? तर यामध्ये कोळशाची उपलब्धता आहे मोठ्या प्रमाणात, विस्तृत वने आहेत, त्यानंतर या ठिकाणी तैगा वने मोठ्या प्रमाणात आहेत, मृदू लाकडाच्या वनस्पती आहेत, खनिज तेल मोठ्या प्रमाणात खनिज तेलाचे साठे येत आहेत. आणि प्रभावित करणारे आता प्रमुख मानवी घटक कोणते आहेत? तर लोहमार्ग, शासनाचं असणारं आर्थिक सहाय्य, गोदीच्या सुविधा, नैसर्गिक बंदरे. आणि मग या ठिकाणचे प्रमुख उद्योग कोणकोणते आहेत? तर यामध्ये रसायने, अन्न प्रक्रिया उद्योग असतील, पेट्रोकेमिकल्स असेल, लोह खनिज आणि लोहपोलाद उद्योग असतील, त्यामध्ये यंत्रसामग्री निर्मिती असेल, तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन आणि पाईपलाईनद्वारे त्याचं वितरण असेल, सोने, हिरे, कथी आणि पारासारख्या कमी प्रमाणाच्या पण अधिक मूल्याच्या उत्पादनांना प्राधान्य दिलेलं आढळतं. त्यानंतर आशिया खंडातील एक शेवटचा भाग आपणाला इथं पाचवा भाग सांगावा लागेल, तो म्हणजे पूर्व आशियातील असणारे देश आपण विचारात घेऊया. त्यामध्ये पूर्व आशियामधील दक्षिण कोरिया, सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, तैवान इत्यादी देशांचा यामध्ये समावेश होईल. मग यामध्ये प्रभावित करणारे प्रमुख प्राकृतिक घटक कोणते आहेत? तर किनारी प्रदेश आहेत, नैसर्गिक बंदरे आहेत, हवामान अनुकूल आहे, शेतीस अनुकूल घटक आहेत त्या ठिकाणी. आणि प्रभावित करणारे प्रमुख मानवी घटक जर कोणते असतील तर त्यामध्ये दाट लोकवस्ती आहे, त्यानंतर
त्यामुळे मोठ्या प्रमाणात कामगारांचा पुरवठा होतो, बाजारपेठ उपलब्ध आहे, बंदरं आहेत, गोदींच्या सुविधा आहेत. आणि मग प्रमुख उद्योग कोणकोणते या ठिकाणी स्थापन झालेले आहेत, तर त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक उद्योग आहेत, वस्त्रोद्योग, खनिज तेलावर आधारित रासायनिक उद्योग असे उद्योग या ठिकाणी हे स्थापन झालेले आढळतात. हे प्रमुख उद्योग आहेत तिथले. आता त्यानंतरचा आपल्याला पुढचा खंड आपण विचारात घेऊया, तो म्हणजे दक्षिण अमेरिका खंडातील काही आपण दक्षिण अमेरिका खंड विचारात घेऊया. तर दक्षिण अमेरिका खंडाचा जर विचार केला तर त्यामध्ये अर्जेंटिना, ब्राझील, व्हेनेझुएला आणि चिली या देशांमध्ये विशेषतः हे औद्योगिक प्रदेश विकसित झालेले आढळतात. अर्जेंटिना आणि ब्राझील, व्हेनेझुएला आणि चिली या देशामध्ये हे औद्योगिक प्रदेश विकसित झालेले आहेत. आता यामध्ये बघा, प्रभावित करणारे प्रमुख प्राकृतिक घटक कोणते आहेत, तर इथं सुपीक जमीन उपलब्ध आहे, किनारी प्रदेश आहे, चराऊ कुरणे आहेत, चराऊ गवताळ कुरणे आहेत, खनिज तेलाचे साठे आहेत, हवामान अनुकूल आहे. प्रभावित करणारे प्रमुख मानवी घटक कोणते आहेत, तर स्वस्त मजूर उपलब्ध होतात, शासन अर्थसहाय्य देतं, किनारपट्टीवर अनेक नैसर्गिक बंदरं आहेत, माल साठवण्यासाठी आवश्यक गोदींच्या सुविधा आहेत. प्रमुख उद्योग कोणते आहेत इथं, तर अन्नपदार्थ आणि पेय निर्मिती उद्योग आहेत, धातू व यांत्रिकी उद्योग, रसायने आणि पेट्रोलियमचे उत्पादन, कापड उद्योग, पादत्राणे, लोहपोलाद उद्योग, वाहन निर्मिती आणि घरगुती उपकरणे, वस्त्रोद्योग असे महत्त्वाचे उद्योगधंदे या ठिकाणी हे स्थापन झालेले आढळतात. त्यानंतर पुढचा खंड आपण विचारात घेऊया, आफ्रिका खंड. आता आफ्रिका खंडाचा जर विचार केला तर आफ्रिका खंडाचा जर विचार केला तर दक्षिणेकडील भाग, आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील भागात हा थोडाफार औद्योगिक विकास झालेला आढळतो. खंडाच्या दक्षिण भागात विटवॉटर सँड, किंबर्ले, कांगो, घाना, झांबिया या देशामध्ये ह्या औद्योगिक विकास किंवा औद्योगिक प्रदेश या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात आढळतात. प्रभावित करणारे प्रमुख प्राकृतिक घटक कोणते आहेत, तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची इथं खनिजे आढळतात. जागतिक साठ्यापैकी 75% सोन्याचे साठे याच खंडात उपलब्ध होतात. विस्तृत भूमीची उपलब्धता आहे, वने आहेत या ठिकाणी. ही प्राकृतिक घटक त्यासाठी अनुकूल आहेत उद्योगासाठी. आणि प्रभावित करणारे प्रमुख मानवी घटक कोणते आहेत, तर बाजारपेठ आहे, मागणी आहे, वस्तूला मोठी मागणी आहे, मोठी गुंतवणूक या ठिकाणी करण्यात आलेली आढळते. प्रमुख उद्योग कोणते आहेत, तर हिरे, सोने आणि वनोत्पादने असे प्रमुख उद्योग या ठिकाणी स्थापन झालेले आढळतात. त्यानंतर आपण ऑस्ट्रेलिया खंडाचा विचार करूया. पुढचा खंड जो आहे तो ऑस्ट्रेलिया. तर ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात आणि पश्चिमेस पर्थ या ठिकाणी हे प्रमुख औद्योगिक प्रदेश असलेले आढळतात. तर प्रभावित करणारे प्रमुख प्राकृतिक घटक कोणते आहेत या ठिकाणी, तर त्यासाठी प्रभावित करणाऱ्या प्रमुख प्राकृतिक घटकांचा जर विचार केला तर इथलं हवामान कसं आहे, तर ते अनुकूल आहे, अनुकूल हवामान आहे, किनारी प्रदेश आहे, किनारपट्टीवर अनेक हे नैसर्गिक बंदरे देखील आहेत. त्यानंतर प्रभावित करणारे प्रमुख मानवी घटक कोणते आहेत, तर मजुरांची उपलब्धता आहे, बंदरांच्या सुविधा उपलब्ध आहेत. आणि प्रमुख उद्योगधंदे कोणते आहेत या ठिकाणी, तर अन्न, पेय, कापड उद्योग, वस्त्र आणि पादत्राणे, लाकूड आणि कागदाची उत्पादने, धातू उद्योग, यंत्रसामग्री आणि उपकरणे, खनिज तेल, कोळसा आणि रसायन उद्योग. त्यानंतर आपण इथं विचारात घेऊया की न्यूझीलंड हा देश. आपण इथं ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणेस असणारा जो न्यूझीलंड या देशाचा विचार करूया. तर न्यूझीलंडमधील ऑकलंड आणि वायकाटो, कॅन्टरबरी ही काही प्रमुख औद्योगिक क्षेत्र ही न्यूझीलंडमध्ये आहेत. मग यासाठी प्रभावित करणारे प्रमुख प्राकृतिक घटक कोणते आहेत,
तर कृषीसाठी अनुकूल हवामान आहे, किनारपट्टीचा प्रदेश आहे, विस्तृत सूचीवर्णी वने आहेत. हे प्रमुख प्राकृतिक घटक त्यासाठी प्रभावित करतात. आणि प्रभावित करणारे प्रमुख मानवी घटक कोणते आहेत? तर यांत्रिकीकरण झालेलं आहे, बंदरांची उपलब्धता आहे आणि वाहतुकीच्या दृष्टीनं त्या ठिकाणचे जे अनेक हे औद्योगिक क्षेत्र ही निरनिराळ्या मार्गाने जोडण्यात आलेत, म्हणजे सुगमता आहे वाहतुकीसाठी. प्रमुख उद्योग कोणते आहेत? मांस आणि मांसोत्पादने, पेये, हवाबंद फळे, दुग्धोत्पादने, लाकूड उद्योग असे महत्त्वाचे उद्योगधंदे या ठिकाणी स्थापन झालेले आढळतात. तर अशा प्रकारे आपण जगामधील प्रमुख खंड जे आहेत त्या खंडनिहाय औद्योगिक प्रदेशांचं वितरण जे आहे ते वितरण विचारात घेतलं. या प्रकारे आपण खंडातील प्रमुख औद्योगिक प्रदेश विचारात घेतलेले आहेत. याच ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.